बघा, आणि ही केवढी मोठी मूर्ती आहे बघा. होतं त्याची बायको मेलेली. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग चालू करते खूप दिवसांनी मुंबईच्या घरातून. आणि बरं वाटतंय. आता मम्मी पप्पा तर गेले गावाला, मला सोडलं. आणि आता मी आता एकटीच आहे. तर मुंबईला येऊन मला 2-3 दिवस झाले, पण मी काही ब्लॉग नाही केला. थोडा आराम करत होते, थकवा आलेला प्रवासाचा वगैरे त्यामुळे. आणि थोडंसं सेट होत होते इकडे. तर आता सगळं सेट झालं आहे. तर आता म्हटलं ब्लॉग चालू करूया. तर आता मुंबईला आले तर आता मी थोडंसं जेवते आणि त्यानंतर मग मी बाजारात जाणार आहे. तर मी जेवते आणि त्यानंतर बाजारात जाते. तर बाजारात जाण्यासाठी आता मी पॉकेट घेतलं आहे आणि ही एक पिशवी घेतली आहे. तर फायनली जेवण वगैरे झालं आहे आणि आता मी पिशवी घेतली आहे. तर पिशवी घेऊन आता मी जाते. बाजूची ताई आय थिंक येणार आहे माझ्यासोबत, तर बघते ती येते काय. मला काही नाही, टोमॅटो घ्यायचे आहेत, मिरची घ्यायची आहे. आणि मला आमच्या लॉक्स चावीसाठी किचन एक घ्यायचं आहे. तर ह्या 3 वस्तू घ्यायच्या आहेत. आणि अजून काय वाटेत दिसलं तर पालेभाजी वगैरे काही मिळाली चांगली तर मी घेईन नक्की. तर ठीक आहे, जाऊया मार्केटमध्ये मस्तपैकी आणि बघूया काय काय मिळतं ते. आणि टोमॅटोंचे दर पण कसे आहेत मला माहिती नाही, तर बघूया कसे आहेत ते दर. गणपतीची शाळा इकडे चालू झालेली आहे. तर आम्ही येताना जाणार आहोत इकडे मस्तपैकी गणपती बघायला. मी दरवर्षी येते, तर येऊया. हा मी हे घेते, मिरची घेते इकडे. तर फायनली आम्ही आलो आहे इकडे गणपती शाळेत. आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या इकडे बनवलेल्या आहेत यांनी. तर मी दाखवते तुम्हाला. ही खूप क्यूट आहे, ही बघा. हा फेट्यावाली मस्त वाटते ना. खरा फेटा बांधलाय. ही ताईला ही आवडली, असं ताईला. आणि इकडे हे दादा डोळे उघडत आहेत. अरे साखरपुड्याची तारीख होती 28 मे, लग्न ठरलं. आणि इकडे हे असे गणपती पॅक करून ठेवलेत पावसामुळे खराब होऊ नये म्हणून. आणि इकडे हे सगळं सामान आहे. हा पण किती क्यूट आहे गणपती, मस्तच वाटतंय. आणि इकडे अजून धोतर वगैरे नेसवायचं आहे वाटतं या गणपतींना. आणि केवढे सारे गणपती आहेत इकडे, बघूनच एवढं सुंदर वाटतंय ना, खूप भारी. वाव, ही किती साधी सिंपल मूर्ती आहे, पण किती मस्त आहे. मस्तच ना, एकदम ओरिजिनल वाटतंय. ह्या वाल्या आहेत ना मूर्ती, ह्या अशा ब्राऊन कलरच्या आहेत, त्या ओरिजिनल वाटतायत ना. ही शंकरासारखी आहे, ही बघ मस्तच आहे. पूर्ण अशी ऑरेंजिश रेडिश आहे, म्हणजे सिंदूरवाला आहे गणपती. तर मस्त वाटतंय. आणि तिकडे ते दादा डोळे उघडत आहेत, तर मी तिकडे जाते शूट करायला आता. अरे आमच्याकडे असंच म्हणतात, डोळे उघडले काय म्हणून. व्लॉग बनवते का? हाँ व्लॉग बनवते.
मी पण कोकणातलीच आहे ना, आमच्याकडे डोळे उघडतात असं म्हणतात. तर आम्ही आलेलो महाराजा आर्ट्समध्ये, इकडे आमच्या बाजूलाच आहे. तर खूप सुंदर सुंदर त्यांनी काम केलं आणि मला खूप जास्त आवडलं आणि यांनी रिस्पॉन्स पण खूप चांगला दिला. आशा इकडे मिरची घेते. अजून 2 गणपतीच्या शाळा आहेत, पण ह्या अजून ओपन नाही केली आहेत. तर ओपन जेव्हा करतील तेव्हा जाऊ आपण. तर मी खूप एक्सायटेड असते गणपती बघायला, वेगवेगळे स्टाईलचे. मुळात मला आधी डोळे उघडतात ते खूप आवडतं. तर जाऊया. अरे ही ओपन केली आहे, ठीक आहे. मागच्या वर्षी आम्ही ह्यांच्या घरातली जी मूर्ती होती ना ती इकडून आणलेली. तर मी थोडंसं तुम्हाला जाऊन दाखवते तिकडचं. तर हे बघा, इकडे चालू आहे काम अजून गणपतींचं. अजून तयार नाही झाले आहेत, रंगकाम वगैरे पण नाही झाले आहेत. हे अशी ते मागच्या वर्षी आपण इकडूनच नेलेली ना, म्हणजे पेंटिंग वगैरे चालू करतील तेव्हा आम्ही येऊ. पण ही बघा, आणि ही केवढी मोठी मूर्ती आहे बघा. होतं त्याची बायको मेलेली होती त्याच्याकडे. ही केवढी मोठी मूर्ती आहे बघ. कशी असेल ही ना, खूप मोठी मूर्ती आहे ही. तर ही बघायला येणार नक्की, कन्फर्म. हे कशाने बनवलंय ह्यांनी? दादा बोलले की हे जे आहे ना हे फायबरचं बनवलंय आणि ह्याच्यामधून हा साचा आहे फक्त, ह्याच्यामधून मूर्ती काढणार आहेत हे लोक. तर बघूया, येणार नक्की बघायला पुन्हा. अजून एक गणपतीची शाळा आम्हाला दिसली आहे. तर आता जाऊया आतमध्ये आपण, इकडे पण बघायला. शूटिंग काढायची, शूटिंग. आणि हा किती सुंदर बनवलाय ना, गणपती झाकून ठेवलेत. आणि हा कृष्णावाला गणपती सुंदर आहे. ही खंडोबाची बघा. हा गो सुंदर आहे खंडोबा. सो गाईज घरी आले आणि ते बघ मागे पिशवी आहे. सगळं सामान घेऊन आले. सगळं म्हणजे काय नाही, टोमॅटो घेतले आणि मिरची घेतली. पण किचन काय घ्यायला मिळालं नाही, कारण अशा यांचं ते दळण होतं एवढं बरं. ते नंतर कुठे किचन घेणार, किचन घ्यायला त्या साईडला जावं लागतं. तर किचन मी नंतर घेईन, उद्या जाणार आहे बाहेर तेव्हा. तर ते किचन घ्यायचं आहे, आठवणीने घ्यायला पाहिजे. पण ते चावी हरवते. तर आता घरी आले मी, थोडंसं दुपारचं जेवण होतं ते जेवले मी. आणि आता मी बसते माझं काम करायला थोडंसं PC वर. तर ते PC वर काम करते आणि बघू मग त्यानंतर काय करायचं ते. आणि पावसाळ्यात सुद्धा कूलर लावायची वेळ आली आहे माझ्यावर, कारण गरमी खूपच आहे. आणि आता मी काम करते PC वर, PC चालू करते. भरपूर काम बाकी आहे. काम झालं की त्यानंतर मग बघू काय करायचं. हे मला नेचरवाले वॉलपेपर खूप आवडतात. आय जस्ट लव्ड इट. इकडे काम करते आणि हा बघा, हा कोणता किडा आलाय, कोणत्या प्रकारचा किडा आहे हा मला पण माहीत नाही. आणि असं कुठून आला हाच मला प्रश्न पडतोय. आणि बघा तरी कसं दिसतोय, वेगळाच याचे डोळे असे. हा बघा, हा बघा, चालतोय चालतोय. अरे त्याची ही साईड आहे, मला वाटायचं की त्या साईडने आहे तो. हा बघा कसं चालतोय. बापरे, बघूनच एवढा भयानक वाटतोय ना.
काय शोधतोय पण हा? काय शोधायला आला असेल माहित नाही. मी आता गुगलला सर्च करते ह्याला, फोटो काढून घेते. आणि गाईज मी ह्याला सध्या असं पकडलंय आणि हा कसा बघा चालतोय. मला एवढी भीती वाटते. ओ नो. जाते मी ह्याला टाकते. यू